श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तुळ राशीचे 2026 वार्षिक राशी भविष्य. 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन, शैक्षणिक आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर अश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुळ राशीसाठी 2026 हे वर्ष खूप उत्साही आणि यशाने भरलेले असेल. यावर्षी तुम्ही तुमच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर कराल. तुमच्या व्यावसायिक क्षमतांचा उत्तम वापर करून तुम्ही तुमचा नफा वाढवाल. तसेच या धावपळीमुळे तुमचे आरोग्य मागे पडेल. यावर्षी शनी संपूर्ण वर्षभर 6व्या घरात राहील, त्यामुळे लपलेले शत्रू कट रचतील आणि तुमची टीका किंवा निंदा करू शकतात. जर तुम्ही कोणत्याही सामाजिक कार्यात किंवा राजकीय कार्यक्रमात सहभागी झालात तर तुमच्या खात्यामध्ये पारदर्शकता ठेवा. तुमच्यावर खोटे आरोप किंवा कलंक लावला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या नातेवाईकांसाठी नेहमीच तयार असाल, परंतु त्यांच्याकडून तुम्हाला कोणताही पाठिंबा मिळणार नाही. वर्षाच्या सुरुवातीला चंद्र 8व्या घरात त्याच्या उच्च राशीत आहे, ज्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाकांक्षा वाढतील. यावर्षी तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या जुनाट आजारांसाठी नियमितपणे तपासणी आणि चाचण्या करत राहा. निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. तुम्ही बऱ्याच काळापासून विचारात घेतलेले काम अखेर पूर्ण करण्याची वेळ आली आहे. यावर्षी कार्यक्षमता आणि कामाची कार्यक्षमता वाढेल. तुम्ही तुमच्या कामात यंत्रसामुग्रीचा वापर करू शकता. गुरु 9व्या घरात आहे. तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक कामामध्ये व्यस्त असाल. काही काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्ही त्या दिशेने प्रयत्न देखील कराल. यावर्षी कौटुंबिक सुख आणि शांती वाढेल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करणे शक्य आहे. वडील आणि मुलांमध्ये वैचारिक सुसंवाद उत्कृष्ट राहील. भावांसोबत मालमत्तेचे वाद मिटतील. न्यायालयीन प्रकरणामध्ये सावधगिरी बाळगा हे लक्षात ठेवा. न्यायालयीन खटले, मालमत्ता, विभागीय चौकशी इत्यादीमध्ये यश मिळत राहील. मित्र आणि सहकार्याकडून तुम्हाला अनपेक्षित पाठिंबा मिळेल. व्यवसाय आणि व्यापारासाठी तुम्ही नवीन योजना राबवाल. नोकरी करणारे लोक त्यांच्या नोकरी आणि कामात नवीन शक्यतांचा शोध घेतील. त्यांना चांगल्या नोकरीचा वापर आणि संधी मिळतील. पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य चिंतेचे कारण असेल. यावर्षी तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान गुरुग्रह त्याच्या उच्च राशीत आणि गोचरात असेल, म्हणून या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. पैशाचा प्रवाह वाहत राहील आणि पैसे जितक्या वेगाने येतील तितक्या वेगाने खर्चही होतील. शारीरिक आरोग्य. यावर्षी तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल. मसालेदार आणि गरम अन्न आणि बाहेरील तेल आणि तुपात भिजवलेले अन्न टाळा. प्रवास करताना तुमच्या अन्नाची विशेष काळजी घ्या. 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान वाहन चालवताना काळजीपूर्वक वाहन चालवा, कारण वाहनामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. सुरक्षा उपकरणाची काळजी घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे पालकांचे आरोग्य बिघडू शकते. 6व्या घरात शनी रोग आणि शत्रूंना पराभूत करेल. 27 जुलै ते 11 डिसेंबर या कालावधीत वक्री शनीच्या प्रभावामुळे ताण, मायग्रेन आणि मणक्यातील समस्या उद्भवू शकतात. यावर्षी तुम्ही नवीन मालमत्ता, जमीन, इमारत, वाहन किंवा इतर काही खरेदी करू शकता. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ती वाचा आणि कोणत्याही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी तज्ज्ञाकडून ती तपासून घ्या. यावर्षी व्यावसायिक प्रतिस्पर्धी आणि स्पर्धक तुमचे ध्येय उंच ठेवतील. तुमच्या कार्यक्षमतेने, कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही सर्वात आव्हानात्मक ध्येय देखील साध्य कराल. पुढे जाण्याची तुमची महत्त्वाकांक्षा प्रबळ असेल. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तुमची योग्यता आणि क्षमता सिद्ध कराल. बऱ्याच काळापासून रखडलेल्या व्यवसाय विस्तार योजना आता पुन्हा रुळावर आल्या आहेत. तुम्ही तुळ राशीचे आहात आणि तुळ राशीच्या लोकांमध्ये उत्तम संतुलन क्षमता आहे. व्यवसायात तुम्ही मागणी आणि पुरवठा, नफा आणि तोटा यांचे चांगले संतुलन राखाल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही बाबीबाबत तुम्हाला न्यायालयीन खटले येऊ शकतात. तुम्ही एक मजबूत, धाडसी आणि उदारमतवादी व्यापारी म्हणून प्रतिष्ठा राखाल. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान काही व्यावसायिक निर्णय भावनिकदृष्ट्या प्रेरित असू शकतात, म्हणून या काळात व्यवसायात सावधगिरी बाळगा. तुम्हाला व्यवसाय विस्तारासाठी किंवा कच्च्या मालासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. तुळ राशीचे लोक यावर्षी कठोर परिश्रम करतील आणि भरपूर पैसे कमवतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्ही अतिरिक्त संसाधने विकसित कराल. नवीन संसाधने आणि संधीचा विस्तार करण्यासाठी काम सुरू होईल. कौटुंबिक जीवन. यावर्षी तुम्हाला हे जाणवेल की तुमची खरी संपत्ती तुमचे कुटुंब आहे. यावेळी तुम्ही भावनिक असाल, परंतु भावनिक असण्यासोबत तुमच्यात एक चांगल्या व्यावसायिकाचे गुण देखील आहेत. त्यामुळे तुम्ही काम आणि कुटुंबात चांगले सामंजस्य आणि समन्वय राखाल. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान तुमच्या वहिनी, सासू, सून आणि वहिनी यांच्यात काही वादविवाद होऊ शकतात. यावर्षी तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणाची देखील चिंता असेल, परंतु शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाबाबत त्यांच्यावर जास्त दबाव टाकू नका. 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान गुरुच्या संक्रमणामुळे तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या कुटुंबाची चिंता वाटेल. नातेवाईकांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडून कोणत्याही महत्त्वपूर्ण मदतीची किंवा पाठिंबाची अपेक्षा करू नका. तुम्हाला वडीलधारी आणि पालकांचे आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी आणि करिअर. तुळ राशीच्या लोकांना यावर्षी त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. तुम्ही अभ्यासात खूप मेहनत घ्याल, पण तुमचे लक्षही विचलित होईल. एकाग्रता कमी होईल. सोशल मीडिया, फेसबुक आणि व्हॉट्सअपपासून दूर राहा. अभ्यासासाठी अधिक मेहनत आणि समर्पण आवश्यक आहे. करिअर. 22 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान तुमच्या मनात अनेक विचार येतील.
यावेळी गुरुग्रहाच्या उच्च स्थानामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळेल. प्रेम प्रकरणापासून सुरक्षित अंतर ठेवा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या कामाच्या संधी मिळतील. तांत्रिक शिक्षण, कायदा आणि व्यवस्थापन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. प्रेम प्रकरण आणि मित्र, यावर्षी तुम्हाला गुप्त ठेवायची होती अशी एखादी गोष्ट उघड होऊ शकते. प्रेम प्रकरणाच्या बाबतीत तुम्ही पुढे असाल, परंतु प्रेमसंबंधामुळे कौटुंबिक तणाव निर्माण होऊ शकतो. राहू 5व्या घरात आहे, त्यामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे. तुमचे बरेच मित्र असतील, परंतु खऱ्या आणि चांगल्या मित्राची संख्या कमी असेल. लोक तुमच्याबद्दल मत्सर आणि द्वेषही करतील. एकंदरीत तुम्हाला मित्र म्हणून अनेक शत्रू भेटतील. अनैतिक विवाहबाह्य प्रेमसंबंध टाळा. विवाह आणि वैवाहिक जीवन, तुळ राशीच्या 2026 कुंडलीनुसार 2026 ची सुरुवात लग्नासाठी पात्र असलेल्या तुळ राशीच्या लोकांसाठी विशेषतः चांगले परिणाम आणू शकते. वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून 2026 पर्यंत गुरुची 5वी दृष्टी तुमच्या पहिल्या भावावर आणि 9वी दृष्टी तुमची 5वी दृष्टी असेल, जी विवाहाशी संबंधित बाबीसाठी अनुकूल असेल. परिणामी तुमच्या लग्नाची शक्यता असू शकते. तसेच लग्नाच्या क्षेत्रात राहूची उपस्थिती दर्शवते की तुम्ही एकतर ताबडतोब लग्न करण्याचा प्रयत्न करावा किंवा 5 डिसेंबर नंतर लग्नाला पुढे जाणे चांगले राहील. कारण शुभ प्रसंग बराच काळ पुढे ढकलल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि नातेसंबंध तुटू शकतात. गुरु लग्नाची शक्यता वाढवेल तर राहू समस्या निर्माण करू शकतो. म्हणून ज्यांना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा प्रयत्न आहे त्यांना यश मिळू शकते. शिवाय वडीलधारी आणि अनुभवी लोकांच्या मदतीने तुमच्या लग्नाची वेळ येऊ शकते. तसेच शक्य तितके लवकर लग्न करणे तुमच्यासाठी उचित राहील. 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 हा काळ विवाहासाठी कमकुवत राहील. या काळात विवाहाशी संबंधित बाबीमध्ये प्रगती होण्याची शक्यता नाही. 2026च्या तुळ राशीच्या राशीनुसार 31 ऑक्टोबर नंतर लग्नाच्या शक्यता पुन्हा निर्माण होतील. शिवाय राहूचा प्रभाव कमी झाल्यामुळे 5 डिसेंबर 2026 नंतर हा काळ अनुकूल राहील, जिथे लग्न होणे शक्य आहे. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर 2026 हे वर्ष तुमच्या वैवाहिक जीवनासाठी चांगले राहील. या काळात तुमच्या पहिल्या घरात कोणतेही मोठे संकट येणार नाही आणि त्यामुळे तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन आनंदात घालवाल. जर तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तर तुम्हाला ग्रहांच्या संक्रमणाच्या आधारे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. वाहन खर्च आणि शुभकार्य, यावर्षी वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शनी 6व्या घरात आहे, राहू 5व्या घरात आहे आणि यावर्षी अटाणी उत्पन्न आणि ₹1 खर्चाची परिस्थिती असेल. मुलांना वाहने देऊ नका आणि गाडी चालवताना मोबाईल फोन किंवा दारू वापरणे टाळा. यावर्षी अनेक नवीन आणि मोठे खर्च उद्भवतील. मुलांच्या शिक्षण आणि करिअरवर मोठी रक्कम खर्च होईल. घरासाठी किंवा आवश्यक वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. कुठेतरी यावर्षी तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल. नुकसान आणि कर्ज, यावर्षी कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही. तसेच विश्वासघात होऊ शकतो. लोक तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतात. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी, यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी किंवा वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. तुम्हाला वाहने, जमीन किंवा इमारतीसाठी पैसे उधार घ्यावे लागू शकतात. ज्यांनी तुमच्याकडून पैसे उधार घेतले आहेत आता तुम्हाला परतफेड करणार नाहीत आणि त्यांच्याकडून ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला कठीण वेळ येऊ शकतो. यावर्षी काहीही अनुचित घडण्याची भीती किंवा शक्यता नाही. तसेच तुमचे बोलणे आणि रागावर नियंत्रित करा, अन्यथा तुमच्या बाबतीत काहीतरी अनुचित घडू शकतात. सहली, यावर्षी लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरक्षण, जेवण आणि प्रवासात समस्या येण्याची शक्यता आहे. म्हणून प्रवास करण्यापूर्वी चांगली तयारी करा. उपाय आहेत. वर्षाचे शुभफळ वाढवण्यासाठी तुळ राशीच्या लोकांनी शुक्रवारी देवीच्या मंदिरात जावे. देवीच्या चरणी 7 पांढरी फुले अर्पण करावीत. शुक्रवारी कच्च्या दुधाच्या पाण्याने स्नान करावे. शुक्रयंत्रामध्ये जडवलेला ओपल रत्न तुमच्या गळ्यात घालावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.